विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण घटक 4 मधील उपघटक 4.1 समानार्थी शब्द यावरील व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे आणि त्यावरील सराव संच तुम्ही सोडवलेले आहेत आणि आज आपल्याला आता त्याच्या पुढचा उपघटक म्हणजे 4.2 आणि या 4.2 या घटकाचं नाव आहे विरुद्धार्थी शब्द। आता ज्या पद्धतीने आपण समानार्थी शब्द आणि त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवलेला आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला आता या विरुद्धार्थी शब्द आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत। आता ज्या पद्धतीने आपल्याला समान एका शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात किंवा समान अर्थ असतात त्याच पद्धतीने त्याचे विरुद्ध अर्थ सुद्धा असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मग आपल्याला काय करायचं आहे की मराठी भाषेत काही समानार्थी शब्द असतात, म्हणजे मराठी भाषेमध्ये ज्या पद्धतीने समानार्थी शब्द असतात तशाच पद्धतीने बऱ्याचशा शब्दांना विरुद्ध अर्थ दर्शवणारे शब्द सुद्धा असतात। म्हणजे ज्या पद्धतीने मराठी या विषयामध्ये समानार्थी शब्द असतात तशाच पद्धतीने काही शब्दांचा विरुद्धार्थ दर्शवणारे सुद्धा आपल्याला मराठीमध्ये असणारे शब्द आपल्याला पाहायला मिळतात आणि मग त्यांचा वापर बोलण्यामध्ये होतो किंवा त्यांचा वापर आपण बोलण्यामध्ये करतो आणि त्यामुळे या भाषेचा अभ्यास करताना असे काही शब्द नजरेस पडताच त्याचा अर्थ जाणून घेऊन संग्रह करण्याची वृत्ती विद्यार्थी दशेत लावण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे। म्हणजे ज्या पद्धतीने आपण एखादा पाठ शिकत असताना त्यामध्ये समानार्थी शब्द येतात आणि त्या शब्दाचे आपण अर्थ समानार्थ लिहून घेतो आणि त्याच पद्धतीने आपण काय करायला पाहिजे की हा पाठ शिकत असताना त्यामध्ये येणारे जे विरुद्धार्थी शब्द आहेत त्या शब्दांचा सुद्धा आपण काय केलं पाहिजे, संग्रह केला पाहिजे, ते शब्द आपण पाठ केले पाहिजे आणि ही जी सवय आहे ती सवय आपल्याला विद्यार्थी दशेमध्येच लागली पाहिजे, तरच आपल्याला समानार्थ किंवा विरुद्धार्थी शब्द जे आहेत ते आपल्याला इथं सोडवता येणार आहेत। बघा आता विरुद्धार्थी शब्दावर कशा पद्धतीने प्रश्न पडतात आणि त्याचे प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचे ते आपण काय करू, नमुना इथं उदाहरणार्थ घेऊ आणि समजून देण्याचा आपण प्रयत्न करू। आता बघा पहिला उदाहरण बघू आपण। उदाहरण पहिला काय आहे, उन्नती। उन्नती त्याचे दुसरे काय म्हणते, अवनती। अवनती त्याच्यामधलं ही एक आहे। समजा दुसरी जोडी आहे उचित। उचित अनुचित। तिसरा आहे त्याच्यातले उद्योगी। कामसू आणि चौथी जोडी आहे उत्कर्ष। उत्कर्ष अपकर्ष। अपकर्ष ही अशी 4 जोड्या आहेत आणि त्याच्या उत्तरासाठी तर 4 आपल्याला दिले तर बोल दिले। आता बघा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। आता इथे काय म्हटलं प्रश्नामध्ये, खालील विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा। इथं 4 जोड्या दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये प्रश्न असा विचारलेला आहे की खालील विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी, म्हणजे इथं 3 जे जोडी आहे विरुद्धार्थी ती बरोबर आहे आणि याच्यामध्ये एक जोडी जी आहे ती विरुद्धार्थी जोडी इथं चुकीची दिलेली आहे आणि जी चुकीची आहे तीच इथं आपल्याला काय करायचं आहे, तीच जोडी आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे। बघा आता उन्नती आणि अवनती
म्हणजे ही जोडी बरोबर आहे. उन्नती आणि अवनती ही जोडी बरोबर आहे, त्यामुळे ही जोडी ही बरोबर आहे. उचित आणि अनुचित ही सुद्धा काय आहे जोडी बरोबर आहे, हे पण जोडी बरोबर आहे. दुसरी उद्योगी आणि कामसू, उद्योगी आणि कामसू ही जोडी मात्र काय आहे चुकीची आहे बघा. कारण उद्योगी या ठिकाणी काय यायला पाहिजे विद्यार्थी कामसू नाहीये, तर उद्योगी असेल तर त्याला काय मिळतं आळशी पाहिजे होतं. आळशी समजा असं दिलं असतं म्हणजे उद्योगी त्याचा विद्यार्थी आळशी दिले असतं तर हीच जोडी बरोबर झाली असती. पण इथं काय दिलंय उद्योगी कामसू ही समानार्थी जोडी आहे. ही जी आहे ती काय आहे समानार्थी जोडी आहे. त्यामुळे पण आपण एक विचारलंय का तर खालील पैकी विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा म्हणलेला आहे. इथं समानार्थी म्हणलं असतं तर बरोबर आहे, पण उद्योगीची ऐवजी कामसू नाही तर उद्योगी कामसू हे समानार्थ आहे आणि त्याचा विरोधार्थ असा आला पाहिजे की उद्योगी म्हणजे आळशी आला पाहिजे, त्यावेळेस ही जोडी बरोबर झाली असते. पण इथं कामसू दिली म्हणजे ही जोडी काय आहे चुकीची आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला तिसरी जी जोडी आहे तो तिसरा जो पर्याय आहे तो तिसरा पर्याय या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे पूर्ण रंगवायचा आहे. आता त्याचं दुसरं एक उदाहरण घेऊया. याच पद्धतीचं आहे बरं का. दुसरा त्यामध्ये पहिली जोडी आहे स्तुती निंदा. दुसरी जोडी आहे स्वदेशी त्याची विरुद्धार्थी आहे परदेशी. तिसरी आहे विधायक. त्याचा आहे विध्वंसक. आणि चौथी जोडी आहे ती आहे ज्ञानी. काय आहे ज्ञानी, त्याची विरुद्ध आहे साक्षर. आणि याच्यासाठी आपल्याला काय दिलंय 4 गोल दिले बघा. ती 4 मध्ये आपला जी योग्य आहे तेच आपल्याला इथं पूर्ण रंगवायचं आहे. बघा विद्यार्थ्यांनो यामध्ये सुद्धा काय म्हणलं आहे खालील पैकी किंवा खालील विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी इथं आपल्याला काय करायचं आहे ओळखायचं आहे. बघा स्तुती निंदा ही विरुद्धार्थी जोडी बरोबर आहे. स्वदेशी परदेशी हे सुद्धा काय आहे जोडी बरोबर आहे. विधायक विध्वंसक ही सुद्धा विरुद्धार्थी जोडी काय आहे बरोबर आहे. आणि ज्ञानी आणि साक्षर ही जोडी चुकीची आहे. या ठिकाणी विरुद्धार्थी जोडी कशी आली पाहिजे तर ज्ञानी अज्ञानी आलं पाहिजे. पण इथं काय दिलंय साक्षर म्हणजे ज्ञानी साक्षर हे समानार्थी जोडी झालेले आहे. पण आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे विरुद्धार्थी जोडी चुकीची ओळखायची आहे आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी ज्ञानी आणि अज्ञानी असायला पाहिजे. पण इथं काय दिलंय ज्ञानी साक्षर आणि त्यामुळं ही आपली काय आहे चौथी जी जोडी आहे चौथी जोडी तर काय आहे चुकीची आहे. आणि कारण प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर खालीलपैकी जी चुकीची जोडी आहे ती चुकीची जोडी आपल्याला काय करायचं होतं ओळखायचं होतं आणि त्यामुळं ही चौथा पर्याय आपल्याला बरोबर आहे. आता दुसऱ्या पद्धतीचे एक प्रश्न घेऊया. दुसऱ्या पद्धतीचे एक प्रश्न आपण पाहूया. आता ही झालं जोडी चुकीची. आता ही 2 झालं. आता तिसरा उदाहरण घेऊया. कृतज्ञ शब्द आहे त्याच्यासाठी एक पर्याय आहे कृपा, दुसरा आहे कृपा, तिसरा शब्द आहे कृतज्ञ
कृतघ्न आणि चौथा आहे कृत्रिम. आणि याच्यासाठी इथे 4 आपल्याला पर्याय दिले आहेत, जे त्यातला जो योग्य पर्याय तो पर्याय आपल्याला इथे काय करायचा आहे, पूर्ण रंगवायचा आहे. बघा आता बघा, आणि इथे काय म्हणलंय, खालील अक्षरातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. आता कृतज्ञ हा जो शब्द आहे, या शब्दाचा आपल्या 4 मधला एक जो विरुद्धार्थी शब्द आहे, तो विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे काय करायचा आहे, ओळखायचा आहे. आणि मग बघा, पहिलं दिले कृपण, दुसरा आहे कृपा, तिसरा आहे कृतज्ञ आणि चौथा आहे कृत्रिम. पण कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कृतज्ञ. हा शब्द त्याचा काय आहे, विरुद्धार्थी आहे. कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी कृतज्ञ, आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला तिसरा जो पर्याय आहे, तो तिसरा पर्याय काय करायचा आहे, पूर्ण रंगवायचा आहे. बघा आता चौथा प्रश्न आहे, तर आपण चौथा उदाहरण बघूया. चौथा काय आहे, शाप. शाप याचं उदाहरण बघायचं. त्याची एक पहिली जोडी आहे, पहिला आहे वचन, दुसरा आहे आशीर्वाद, तिसरा शब्द आहे कौतुक, आणि शेवटचा आहे विष. विष. आणि याच्यासाठी आपल्याला इथे 4 पर्याय निवड करण्यासाठी 4 प्रकारचे बोल दिले, त्याचे योग्य ओळखायचं. आता इथे दुसरं काय करायचं, आपल्याला जो दिलेला शब्द आहे, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथं ओळखायचा आहे. आता शाप हा शब्द आहे, शाप या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता येतो, शाप देणे, त्याचा विरुद्धार्थी वचन देणे नाही. आशीर्वाद, शाप म्हणजेच एक प्रकारे त्याचा विरुद्धार्थ काय झाला, आशीर्वाद देणे. मग त्यामुळे काय होतो, शाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे, तो किती नंबरचा आहे, 2 नंबरचा आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जो 2 नंबरचा पर्याय आहे, तो 2 नंबरचा पर्याय इथं आपल्याला काय करायचा आहे, पूर्ण इथं रंगवायचं. बघा विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्हाला प्रश्नामध्ये नेमकं काय विचारले ते समजल्यानंतर आपल्याला त्याच्यावरचे प्रश्न सोडवता येणार. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, पहिल्यांदा प्रश्न हे काय करायचं, काळजीपूर्वक वाचायचं. आणि प्रश्नामध्ये नेमकं चुकीची जोडी सांगितली की बरोबर जोडी सांगितली विचारली तुम्हाला, हे या तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. तरच तुम्हाला काय होणार आहे की त्याच्यावरचे प्रश्न सोडवता येणार आहेत. आणि या घटकावर तुम्हाला प्रश्न या पद्धतीनं चुकीची जोडी ओळखा किंवा बरोबर असलेली जोडी ओळखा. मग त्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, समजा बरोबर जोडी ओळखा म्हणलं तर 3 चुकीच्या जोडी दिली जातील आणि एक काय दिलं जाईल, चुकीची जोडी दिली जाईल. आणि तेच चुकीची जोडी आपल्याला इथे काय करावं लागेल, निवडावं लागेल. किंवा काही वेळेस काय केलं जाईल की वरच्या 3 जोड्या बरोबर दिल्या जातील आणि एक चुकीची दिली जाईल आणि ते विचारलं जाईल. कधी कधी 4ही बरोबर दिलं जाईल आणि एक चुकीची दिली जाईल, त्यावेळी ती चुकीची विचारली जाईल. पुन्हा या पद्धतीनुसार तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. काही एखादा अशा कृतज्ञ किंवा शाप असे शब्द तुम्हाला दिले जातील आणि या शाप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी तुम्हाला निवडण्यासाठी सुद्धा प्रश्न तुम्हाला टाकले जाऊ शकतात. त्यावेळेस तुम्ही काय करायचं, तर हा प्रश्न सोडवत असताना पहिल्यांदा त्या प्रश्नाचं अर्थ समजून घ्या. नेमका प्रश्न पत्रिकेत प्रश्न काय विचारले हे आधी समजून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरच प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. आता पुढचा एक उदाहरण शेवटचं पाहूया. 5वं उदाहरण बघूया. अर्वाचीन. अर्वाचीन त्याचं पहिलं पर्याय आहे बघा, वर्णनीय.
दुसरा आहे आवक, तिसरा आहे प्राचीन आणि चौथा आहे वर्तमान काळी। आणि इथं आपल्याला 4 असे पर्याय दिले आहेत, त्यातलं योग्य पर्यायामध्ये काय करायचं निवडायचं। आता विद्यार्थी मित्रांनो बघा, अर्वाचीन या शब्दाचा आपल्याला इथे काय करायचं आहे, विरुद्धार्थी शब्द इथं 4 पर्यायामधला एक विरुद्धार्थी शब्द आपल्याला काय करायचा आहे शोधायचा आहे बघा। आता अर्वाचीन या शब्दाचा वर्णनीय हे विरुद्धार्थी शब्द होते का, नाही। आवक नाही, प्राचीन बरोबर आहे। अर्वाचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे प्राचीन, आणि त्यामुळं जो 3 पर्याय क्रमांक आहे तो 3 पर्याय क्रमांक आपल्याला काय करायचं आहे पूर्ण सोडवायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण विरुद्धार्थी हा जो घटक आहे या घटकावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचे आपण उदाहरणासह तुम्हाला सोडून दाखवलेला आहे। आणि आता तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही काय करायचं, जो आपला सराव प्रश्नसंच 4.2 आहे तो सराव प्रश्नसंच सगळा सोडवायचा आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला पाठवायचा आहे। तर अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये जो घटक आपला 4.2 आहे विरुद्धार्थी शब्द हा घटक इथं संपलेला आहे। धन्यवाद।